महाराष्ट्राला लाभलेल्या सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वतरांगा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच वेगवेगळ्या ऋतूत सह्याद्री नेहमी आपले रूप बदलत असते. पावसाळ्यात निसर्गाने सजवलेल्या धबधब्यांनी भरलेलं, तर पावसाळ्यानंतर हेच धबधबे उष्णतेमुळे कमी होऊ लागतात आणि मग येते थंडी. पण ह्यामधल्या काळात आलेल्या गरमीमध्ये आपल्याला कुठेतरी रिफ्रेश व्हायला व चिल करायला वाटतं. तर चला, तुम्हाला मी घेऊन जाते एका ऍडव्हेंचरनी भरलेल्या हिडन स्पॉटला, जिथे दडला आहे हा 7 कुंड धबधबा. एका टिपिकल कोकणी गावात सह्याद्रीच्या कुशीत दडला आहे हा हिडन वॉटरफॉल, जिथे आज मी चाललेली आहे. ही जागा मुंबई पासून 140 किलोमीटरवर तर पुण्यापासून 100 किलोमीटरवर आहे. येथे पब्लिक ट्रान्सपोर्ट अजिबात कन्व्हिनियंट नसल्यामुळे प्रायव्हेट व्हेकल हा बेस्ट ऑप्शन आहे. नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मजेत असाल. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत एका अशा जागेवर जिथे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर टोटल 7 कुंड आहेत. आणि ही जागा एकदम हिडन आहे आणि तिथलं जे पाणी आहे ते कम्प्लीट निळं आहे. आणि त्यासाठी आपण पहिला जाणार आहोत चन्नाट या गावात. हे गाव रायगड जिल्ह्यातील माणगाव मध्ये येतं आणि आता आपण ऑन द वेच आहोत आणि इथेच हा ब्रिज पाहायला मिळाला. तुम्ही पाहू शकता, ऍक्च्युली थोडासा जुना ब्रिज आहे आणि कम्प्लीट लोखंडाचा आहे. रस लागलाय, पण इथले जे नजारे आहेत ते खूप सुंदर आहेत. इथून असं पाणी वाहून येतंय आणि ह्याच पाण्याला फॉलो करत आपल्याला पोहोचायचं आहे त्या कुंडांपर्यंत. चला, आज हा ऍडव्हेंचरनी भरलेला दिवस आपण चालू करूयात. या जागेची गुगल मॅपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, जेणेकरून तुम्ही सोप्या पद्धतीत इथे पोहोचू शकता. आता आपण येऊन पोहोचलो आहोत चन्नाट या गावात आणि इथूनच आपला हा जो ट्रेक आहे वॉटरफॉलचा तो चालू होतो. ह्या साईडला एक मंदिर आहे, तुम्ही पाहू शकता, आणि मंदिराच्या एक्झॅक्ट बाजूनी रस्ता जातो आणि तोच असणार आहे आपला आजचा ट्रेकिंग रूट. मित्रांनो, जर कधी तुम्ही इथे यायचा प्लॅन करत असाल, सो एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही चन्नाट या गावात येता तेव्हा इथे हे मंदिर आहे आणि मंदिराच्याच आजूबाजूला तुम्हाला गावकरी भेटतीलच. आणि इथे ॲक्च्युली पर पर्सन 100 रुपीज द्यायला लागतात. आणि तुम्ही पाहू शकता आपल्याला अशी पावतीसुद्धा मिळते या ठिकाणी. आणि इथे गुगल पे चालतं ना? ओके, तर गुगल पे इथे चालतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो वॉटरफॉल आहे त्या जागेवर जाण्यासाठी जो रस्ता आहे तो तेवढा काही क्लिअर नाही आहे आणि त्यामुळे इथे गाईड फॅसिलिटी आहे. आणि आपण जे 100 रुपये पे करतो त्याच्यामध्ये गाईडसुद्धा येतात. सो ह्या ठिकाणी तुम्ही येत असाल तर तुम्हाला एक गाईड मिळतील. तुम्ही येणार ना आमच्यासोबत? तर चन्नाट गावातून आमचा ट्रेक सुरू झाला. ट्रेकच्या स्टार्टिंगला काही घरं लागतात. नंतर याच घराच्या मागून आपण ट्रेकच्या जंगल रूटला येऊन पोहोचतो. सो मित्रांनो, आपला ट्रेक चालू झालेला आहे आणि मस्त आपण आजूबाजूला शेत आहे त्याच्यातून चाललेलो आहोत. आणि आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मला माझ्या फ्रेंडनी जॉईन केलेलं आहे. सो आपल्यासोबत आहे राजा. हॅलो ब्लॉग, वेलकम टू माय गाईज. ओके, सो राजा आपल्यासोबत आज असणार आहे या ट्रॅकमध्ये आणि फुल ऑन धम्माल होणार आहे ना? येस, एकदम असा ॲडव्हेंचरस दिवस आपण आज एन्जॉय करणार आहोत. तेरी जबान बहुत चलती है सूर्या. सूर्याची जबानच नाही तर सूर्य डोक्यावर येऊन चमकत होता. त्यामुळे कधी एकदा कुंडात जातो असं वाटत होतं. चालू केलंय. ऍक्च्युली दुपारची वेळ होत आली आहे, सो जरा गरमी चालू झालेली आहे. पण आजूबाजूला ही जी घनदाट झाडं आहेत ना, त्याच्यामुळे खूप चांगलं असं थंड, एकदम असं थंड वाटतं आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कम्प्लीट घनदाट जंगल आहे आणि अशा वाटेतून आपण चाललेलो आहोत. पूर्ण वातावरण एकदम थंड असं आहे कारण आपण आहोत कोकणात. आणि मला हे बघून असं वाटतंय की माझ्या स्वप्नातलो यो माझो कोकण गाव.
ठिकाणी ना एक खूप मस्त गोष्ट आहे, जी इथे आलेली जी गवत आहे त्याच्यामध्ये जे वाईल्ड फ्लावर्स आहेत ते, आणि ते इतके सुंदर वाटत आहेत. वेगवेगळ्या रंगाची फ्लावर्स आहेत, येलो, पर्पल. वाव, हे तर पहा. ह्या ठिकाणी तर कंप्लीट बहर आलेला आहे या फुलांचा. जेव्हा पावसाळा असेल तेव्हा कंप्लीट झरे वाहत असतील या ठिकाणी. सो एकदम जेव्हा जोरात पाऊस येतो सो त्यावेळेला आपण हा ट्रेक नाही करू शकत. सो पाऊस गेल्यानंतर किंवा पावसाच्या अगोदर हा ट्रेक खूप मस्त आहे. बरोबर. इथला जो रस्ता आहे, जो रूट आहे तो ना खूप घनदाट जंगल असल्यामुळे आणि गवत असल्यामुळे समजून येत नाही. सो आत्ता आमच्यासोबत तेच झालं. आम्ही चुकून दुसऱ्याच रस्त्यावर गेलो आणि आत्ता आपण प्रॉपर पाऊल वाटवर आहोत. आणि त्यामुळेच ह्या ट्रेकला जर येत असाल सो गाईड इथे आणणं किंवा गाईड इथे करणं खूप कंपल्सरी आहे. चन्ना या शब्दाचा कानेडी भाषेतील अर्थ सुंदर असा होतो. 8 म्हणजे डोंगरी भागाशी असलेली सपाट जागा. यावरूनच चन्नाट हे नाव या गावाला पडण्याची शक्यता असावी. तसंच नावाप्रमाणे हे गाव सुंदर आहे. गीत वाटे शब्द मिळू दे थांबना फुल की चाहूल तो घंटे वाजवायचा बंद गुंतलेला श्वास सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना थांबना थांबना. तर आता आपण 20-25 मिनिटाचा ट्रेक केलेला आहे आणि आता अजून किती वेळ लागेल आपल्याला? अजून अर्धा तास लागेल. अर्धा तास म्हणजे टोटल हा जो ट्रेक आहे तो किती वेळाचा आहे? 1 तासाचा आहे. 1 तासाचा आहे ना? हां. हे थोडं कमी झालं ना हां तर मग असं पाणी कमी होतं. तिथनं पाण्यातनं आपल्याला जायला चांगलं भेटतं. पाणी जास्त असेल तर जायला नाही भेटत. ओके. इथे खूप जास्त पाऊस असेल ना पण? हां, जास्त. सो मित्रांनो, इथेच पुढे कुंभे धबधबा सुद्धा आहे. सो जर कधी तुम्ही कुंभ्याला प्लॅन करत असाल सो इथे पण तुम्ही येऊ शकता. कुंभ्याच्या एक्झॅक्ट खाली आहे. हा ट्रेक रूट अगदी गर्द झाडांनी व्यापलेला असल्याने येथे भरपूर छोटे मोठे इन्सेक्ट्स होते. पहिला तर डोक्यावर असलेला स्पायडर, तर पायाखाली असलेला हा काळा विंचू. त्यामुळे इथे चालताना आजूबाजूला लक्ष देणं गरजेचं होतं. तर आता आपण एका क्लिअरिंगच्या इथे आलेलो आहोत आणि तुम्ही आजूबाजूला पाहू शकता. असं वाटतं एकदम कुठल्या तरी गार्डनमध्ये आल्यासारखं. आणि ही जी बारीक बारीक जी झाडं आहेत गवतासारखी वाटतात, एकदम मस्त असं वाटतंय कुठेतरी पिकनिक स्पॉट वगैरे सारखं वाटतंय. सो एवढा टाईमपासून मी याला बोलत होती ट्रेकमध्ये चल, ट्रेकसोबत चल माझ्यासोबत. एवढ्या वर्षानंतर मग 2 वर्षानंतर मग ऑलमोस्ट फायनली हा ट्रेकमध्ये आला आहे. कधी त्याचा टाइम मॅच होत नाही, माझा टाइम मॅच होत नाही, पण आज फायनली सगळ्यांचा मॅच झालेला आहे टाइम एकदम प्रॉपर. आणि आम्हाला चांगलंच वेळ भेटलं आणि आम्ही आता आलेलो आहोत. ह्या ठिकाणी तुम्ही ही पायवाट बघू शकता. ही ॲक्च्युली इथल्या गावच्या लोकांनी बनवलेली आहे. म्हणजे इथे दगड आणि माती वगैरे टाकून ही कम्प्लीट अशी पायवाट बनवलेली आहे. त्यामुळेच या ठिकाणी 100 रुपीज हे चार्ज केलं जातं. हाय, हे पाण्यातून भिजून आलाय हा. थर्टी टू 35 मिनिट्सचा ट्रेक करून झालेला आहे आपला. आणि ह्या ठिकाणाहून पाण्याचा आवाज येतोय. सो आय थिंक आपण ऑलमोस्ट जवळ पोहोचलेलो आहोत वॉटरफॉलच्या. आपल्या आता इथून कसं जायचं? 2 रस्ते दिसत आहेत.
वॉटरफॉल जायचं सरळ जायचं ओके. आणि ते कोंडी आहे ना हा. तिथे जायचं. कोंडी आहे. हा कोंड. ओके चले चल. आता आपण जी कुंड आहे त्या ठिकाणी जाऊ आणि नंतर वर जो वॉटरफॉल आहे तिथे जाऊ. आणि मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं तसं वॉटरफॉलचा आवाज येतोय. सो तो वॉटरफॉलचा नाही तो या कुंडाचा आवाज येतोय. ओ माय गॉड राधा लवकर ये, एकदम ब्लू पाणी आहे. ओ शिट कसलं म्हणजे एवढा वेळ जे का आम्ही दमलो ना, आमची पूर्ण थकान दूर झाली आहे. हा नजारा बघून कंप्लीट ब्लू वॉटर. ओ माय गॉड. हे डॉगो बघ, आमच्या सोबत आलेले पाहुणे पहिलाच जाऊन कुंडीत डुबून आलेत. काय रे काय करतस? हा मज्जा येते की नाही तुला? पाण्यात डुबणारे जे पाहुणे ते पाहुणे नाही आहेत, ते इथले लोकल आहेत. शेरू नाव आहे त्याचं. शेरू आपणच इथले पाहुणे आहोत. तुला घे घे बिस्किट नाही खात तू? हे घे. इथे पाण्यात जाऊ शकतो. हा जाऊ शकतो. तिथे मासे आहेत. अरे सरपती बघ, ते कलरफुल वाले मासे आहेत. शेवाळ आहे शेवाळ आहे. आई काय काय असं मी म्हणता म्हणता उडी मारून गेला सुद्धा त्या पलीकडे. कुंड इतका छान होता की त्याला पाहत आम्ही डायरेक्ट कुंडातच स्लिप होऊन पडलो. मित्रांनो इथे बार करत आणि पायात स्लिप झाला आणि आम्ही सगळे झोपून गेलो. इथे अवतार पाहू शकता. आणि हा सुद्धा पडला. अनएक्सपेक्टेड कसं वाटलं? अनएक्सपेक्टेड पडलो. कम्प्लीट ॲडव्हेंचर झालाय. भिजायचा अजिबात प्लॅन नव्हता, पण शेवटी झालं असं की न भिजण्याच्या चक्करमध्ये पायात घसरला आणि मी तर कम्प्लीट झोपलीच. पण हा पण कोलॅप्स. मी बोललो होतो ना की हा आज आपला ॲडव्हेंचरस दिवस असणार आहे. हो खूपच ॲडव्हेंचर झाला. हा धडपडच करा होत पण आपला दिवस एकदम ॲडव्हेंचरस चाललाय. तर आता आपण कुंडाकडे जायचा ट्रेक चालू केला. किती वेळ लागेल आता इथून? 20-25 मिनिटं ना. ओके सो आता 20-25 मिनिटात पोचू आणि फायनली त्या कुंडातच जाऊ डायरेक्ट, है ना? हा ना. निसर्गाला काहीतरी वेगळा मंजूर होता. तुम्ही भिजून जा. ही वाव हे बघ, हे कम्प्लीट रूट्सनी बनवलंय तिकडच्या लोकांनी. जसं की त्या काकीने म्हटलं होतं की सगळं बनवलंय तिकडे. इथल्या लोकांनी जे लाईव्ह रूट्स असतात झाडाचे त्याच्यानी असं एक खाली उतरायला बनवलं इथे. थांबा तुम्हाला दाखवते. सो ह्या झाडावरनं जे घेतलंय ते कम्प्लीट असं इथे खालपर्यंत आलेलं आहे रूट. तर मित्रांनो आपल्यासोबत झालेले गाईड आहेत ते आता आपल्याला चढणीचे मासे दाखवणार आहेत. चढणीचे मासे म्हणजे काय असतं पाहूयात चला. चढणीचे मासे म्हणजे कुठे वर? बापरे डेंजर रस्ता.
कुठे आहेत ते मासे? तर चढणीचे मासे पाहण्याच्या चक्करमध्ये मीच घसरून पडली, पण या डॉगोमुळे वाचली. तू कुत्र्यावर बसलीस. तू कुत्र्यावर बसली. ओ शिट. तू व्हिडिओ घेतला ते? ए लॉन्चचा शब्द समजताय का? थँक्यू, मला वाचवलं. तो वरला पण आहे. पण चढणीचे मासे काही दिसलेच नाहीत. ट्रेकचा हा शेवटचा टप्पा खूप स्लिपरी आणि डिफिकल्ट होता. कुंडाच्या इथे स्लिप होऊन पडल्यामुळे अजून पुढे स्लिप होण्याची भीती वाटत होती. त्यामुळे इथे काय स्ट्रगल चालू होता आमचा तुम्ही पाहूच शकता. अरे हात घसरल, हात घसरल. ए साक्षी, एकदम ये ना, सोपं आहे तरी पण तुम्हाला वर 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 घेऊन जाते घेवायची. अरे तू किधर जा रहा है? इधर पैर दो, इधर आ. मेरे जेब में. आली आली आली. उभी राहा. उभी राहा. लाकडी घे साक्षी, लाकडी चाललाय पाहिजे. लाकडी काठी. पायात टाकलं पाण्यात. आता इथं आहे पाय घसरलं पाणी. तर इथं माझा मोबाईल घेतला ना? हो माझ्याकडे. म्हणजे तो इथं पण पाय घसरते. हो बाहेर पण डेंजरस आहे. ते हात दे. एवढा सगळा ॲडव्हेंचर करून तरी अजून थोडा ॲडव्हेंचर बाकीच आहे. ऑलमोस्ट आपण धबधब्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. इथे धबधबा पाहायला मिळतोय, पण मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते. या ठिकाणी एक मोठं झाड पडून आलेलं आहे. बापरे. वाव. तर फायनली मी येऊन पोहोचलेली आहे वॉटरफॉल कडे. तर मित्रांनो, वॉटरफॉलच्या समोर एक्झॅक्ट समोर टेंट लावलेला आहे आणि इतकं छान वाटतं आहे. समोर असा मस्त वॉटरफॉलचा व्ह्यू आणि इथे आपला हा टेंट. Tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But
But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away. Yeah, I'm about to fade away, cause every time I wake ड्रोननी शूट घेतो तुम्ही, ड्रोन आज झाडात अडकला. फायनली ड्रोन आलेला आहे झाडातून बाहेर. तिथे अडकलेला दही अंडी कडून या लोकांनी काढला. this way, I really hope that you will choose to stay through all the pain. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. Guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away, as you fade away, as you fade away. I need help, I'm going through hell. I fake like I'm fine, but I know you can't tell. Like nothing I felt, my mind overwhelms. I think that I'm broken, but I hope you can't help. I know I'm not perfect, but some days I feel far more worthless. Baby, you make me feel nervous. If I still have you, I have purpose. It's all worth it. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. I guess You're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray. तर मित्रांनो फायनली आपली गरमागरम कॉफी झालेली आहे. एवढ्या उन्हात पण आम्हाला थंडी लागतीये, म्हणून आता आम्ही एवढ्या उन्हात गरम मॅगी बनवतो. कारण की इकडचं वातावरण फक्त इथे येऊनच अनुभवता येईल. इथे आपली गरमागरम मॅगी बनतेच आहे. पण एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता मी मॅगी बनवल्यानंतर मग मॅगीचा जो रॅपर आहे तो मी रिटर्न घेऊन चाललेली आहे. सो ही जी सुंदर जागा आहे जी जशी आपण आलो तशीच आपल्याला ठेवायची आहे. त्यामुळे जर कधी तुम्ही येत असाल आणि कधी असे काही रॅपर्स वगैरे आणत असाल प्लॅस्टिकचे तर प्लीज तुमच्यासोबत रिटर्न घेऊन जा. आणि आपली गरमागरम मॅगी बनते, पण माझ्या हातात तुम्ही पाहाल तर लाकडी आहे. ॲक्च्युली मी चमचा आणायला विसरली आणि प्लेटसुद्धा. सो फक्त मॅगी आणि हे भांडंच आणलेलं आहे, त्यामुळे हा जुगाड. प्लेट्स नाही आहेत पण जंगलात ही पानं आपल्याला भेटलेली आहेत. सो आता मी ह्यांना धुवून घेते आणि ह्याच्यातच हीच असणार आहे आजची आपली प्लेट. सो गरमागरम मॅगी झालेली आहे. इथे कंप्लीट एन्जॉय करून आता या जागेवरनं रिटर्न जायची वेळ आलेली आहे. सो मित्रांनो आता आपण जे पण काही खाल्लं किंवा जो पण काही आपला कचरा होता तो आपण रिटर्न घेऊन चाललेलो आहोत. तुम्ही कधी या जागेवर येत असाल तर ही कंप्लीट जी जागा आहे ती कंप्लीट अनएक्सप्लोर्ड आहे आणि जास्त लोकांना माहीत नसल्यामुळे इथे खूप छान आहे, खूप स्वच्छ आहे. सो आय होप की जर तुम्ही कधी इथे विजिट करत असाल सो ही जागा जशी आहे तशीच ठेवाल आणि तुमचा जो कचरा आहे तो रिटर्न घेऊन जाल. सो मित्रांनो असा या ॲडव्हेंचरने भरलेल्या आणि सुंदर अशा दिवसाची
इथेच एंड होते आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. असेच हिडन स्पॉट्स आणि गडकिल्ले पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.